मैं कह रहा था कि मैं भाग्यवान हूँ कि आज ये दिन मैं देख सकता हूँ प्रभु की दया से, प्रभु की कृपा से। तुमचं प्रेम इतकी वर्ष मला लाभलं आणि तुमच्या प्रेमाशिवाय मला काहीही करता येणं शक्य नव्हतं। एकट्याला काहीही जमत नाही। तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि याचे आभार कसे मानावे मला कळत नहीं। आपके प्यार के द्वारा जो निस्वार्थ प्यार आपने दिया, मैंने हमेशा आपको डांटा, लेकिन आपने सब बर्दाश्त किया। मी तुम्हाला खूप वेळा रागवलो पण आहे शिस्तीसाठी, आणि तुम्ही ते सर्व सहन केलं म्हणून मी तुमचे आभार मानतो। येत्या वर्षासाठी हीच प्रार्थना आहे। येत्या वर्षासाठी हीच प्रार्थना आहे माझी की जे आपलं मंदिर आहे, आपल्या एवढ्या कष्टानं ते बांधलेलं आहे, त्या मंदिराचं ओपनिंग आपल्याला करता आलं पाहिजे। तो सोहळा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सोहळा असेल आणि मी प्रार्थना करतो, तुम्ही प्रार्थना करा की येत्या दिवाळीच्या आसपास सारी बंधनं सुटोत, आमेन, आणि आपल्या मंदिराचं समर्पण प्रभूला आपण आनंदानं करू शकू। आहे का इच्छा सर्वांची प्रियानो? अरे आमच्याकडे तर इथे सगळ्या त्या मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यासाठी आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी साड्या आणल्या आहेत आणि रोज कपाट उघडून बघतात आम्हाला कधी नेसायला मिळेल। हेलो, जो अपनी स्त्रियां हैं उन्होंने उस त्यौहार के लिए, एक बड़ा त्यौहार जो हमारा ओपनिंग का होगा, मंदिर ओपनिंग का जो त्यौहार होगा, परिधान करने के लिए सब ने एक ही बैंड कंपनी बनाई है, यूनिफॉर्म बनाया है, सब एक ही तरह की साड़ियाँ उन्होंने लाई हैं। उनके बड़े हौसले उनके बुलंद हैं ताकि उस वक्त वो सब पहन सकें और बड़ी धूम मचाएं हम लोग। और मैं चाहूँगा और कहूँगा कि शायद आखिरी होगा, अब मेरे हाथ से और कोई मंदिर नहीं बनने वाला, आखिरी है। इसलिए दिलो जान से मैं कोशिश कर रहा हूँ कि बढ़िया से बढ़िया ये मंदिर हो सके। मट्टू जी धन्यवाद। तो प्रेज़ द लॉर्ड। आपका चेहरा बहुत प्यारा है, प्रभु को धन्यवाद देता हूँ। जब आपके सबके प्यारे प्यारे चेहरे मेरे सामने दिखाई देते हैं तो बड़ा आनंद होता है। आज के दिन मैं आनंदित हूँ आपकी बदौलत, तुमच्यासाठी, तुमच्यामुळे मी आनंदित आहे। गाडी हिंदीच चालली होती, परत थोडीशी मराठीमध्ये आणतो। हालेलुया। तर आज 25 वर्ष पूर्ण झाली आणि 26व्या वर्षामध्ये आपण जात आहोत। खूप काही गोष्टी घडल्या, परंतु जे आपण टिकून राहिलो ते आपण आनंदित आहोत। आमेन। जे आपण टिकून राहिलो आजपर्यंत प्रभूच्या संगतीमध्ये आपण आनंदित आहोत, होय की नाही प्रियानो? म्हणून प्रभूनं म्हटलं तुमचं ऐक्य तुटू देऊ नका, कारण ऐक्यानं आम्हाला हे सर्व काही करता आलं, ऐक्यानं आपण करू शकू आणि खूप काही माझ्यानंतर तुम्ही खूप काही करू शकाल। पण आज आपण मुद्द्याकडे येऊ, विषयाकडे। आजचा विषय आहे मंडळीचा उद्देश आणि ध्येय, कलीसिया का उद्देश और उसका ध्येय। यदि हमारे सामने कोई ध्येय नहीं है तो हमें पता नहीं चलेगा कि हमें कहाँ जाना और क्या करना है। आमच्या पुढे जर ध्येय नसेल, उद्देश नसेल, तर आम्हाला समजणार नाही की आम्ही कुठे जाऊ आणि काय करू। भरकटलेलं ज्याप्रमाणे एखादं तारू ज्याला सुकाणू नाही, ते ज्याप्रमाणे भरकटतो, कुठेही जाईल पत्ता नाही, तसं नको। मंडळीला सुकाणू हवं आहे की ती योग्य दिशेनं तिची वाटचाल चालू होईल। स्वतः स्वयं परमेश्वरानं ह्या मंडळीची स्थापना केली।
जर कोणा माणसानं स्थापना केली असती तर आज एवढं मोठं वैभव आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आणि हे काम काही माणसाचं नाही, तर स्वतः परमेश्वराचं हे काम है. यदि किसी व्यक्ति इस कलसिया की स्थापना करती तो आज ये जो वैभव है वो हम देख नहीं सकते थे, क्योंकि ये इंसान की बस की बात नहीं है. प्रभु को धन्यवाद दें, प्रभु ने ये कलसिया की स्थापना की है. प्रभूला आपण धन्यवाद देऊ की प्रभूनं स्वतः ह्या मंडळीची स्थापना केली. त्याला आज 25 वर्ष झाली. कोणाला तरी त्यानं निमित्त म्हणून निवडलं, परंतु करता करविता तो आहे. हे सर्व करण्यामागे परमेश्वराचा हेतू काय? ये सब करने के पीछे परमेश्वर क्या हेतु, मकसद क्या है? पहा, आपण पाहूया उद्देश. हे सगळं करण्यामागे, आम्हा सर्वांना एकत्र करण्यामागे, हम सबको इकट्ठा करने में परमेश्वर पिता का उद्देश्य, मकसद क्या है? हम पढ़ें मत्ती का किताब, उसका 11वां अध्याय 28वां वचन. मत्ती 11. कोणीतरी मराठीत वाचाल का तिथून जोरात? इथे येऊन बसलो तर चालेल, पल्लू इथे येऊन बस, म्हणजे मला थोडंसं सहाय्य. मत्ती का किताब, मत्तयाचं पुस्तक, त्याचं 11वां अध्याय आणि 28वां वचन आपण पाहू. काय उद्देश आहे? का प्रभू त्याच्या मनासारखी मंडळी निर्माण करतो? कशासाठी? उद्देश काय? अहो, जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लागलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. काय म्हणतो प्रभू? अहो कष्टकरी, अहो दुःखी, अहो ओझ्यानं लादलेले तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. प्रभूनं कष्टकरी, ओझ्यानं लादलेले, दुःखी, रडणारे यांना काय केलं? सोडलं नाही वाऱ्यावर. बाप अपने मुलाना वाऱ्यावर सोड़त नहीं. पिता अपने बच्चों को यूं ही रास्ते पे नहीं फेंक देता है. पिता ने उन बच्चों को इकट्ठा करने की योजना बनाई है, और ये योजना पूरी करने के लिए उन्होंने कलसिया की स्थापना की कि कलसिया के द्वारा हजारों बिछड़े हुए जन इकट्ठा हो पाएं. हालेलुया. क्यों ये ज़रूरत प्रभु को महसूस हुई, उसका जवाब भी यहाँ हमें मिलता है. रोमियो का पत्र, उसका 8वां अध्याय 22वां वचन में हम जानते हैं कि क्यों प्रभु लोगों को पुकारते हैं. प्रभु को कोई धर्म नहीं. प्रभु ने सिर्फ यही कहा. रोमियो का किताब, उसका 8वां अध्याय 22वां वचन. अब भाई हिंदी में पढ़ेंगे. मत्ती का जो मैंने कहा था 11वां अध्याय 28वां वचन. कलसिया की स्थापना का उद्देश्य क्या है? आपल्या मंडळीची स्थापना करण्याचा परमेश्वराचा उद्देश काय? कशासाठी? तो उद्देश हम हिंदी में समझते हैं फिर से एक बार. मत्ती का किताब 11वां अध्याय 28वां वचन. हे सब परिश्रम करने वाले और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. बस बोझ से दबे हुए लोगों, प्रभु जी कहते हैं, पिता कहते हैं अपने बच्चों को, बोझ से दबे हुए लोगों, आप सब मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. नहीं कहा कि मैं तुम्हें धर्म दूंगा, क्योंकि परमेश्वर को कोई धर्म नहीं है. यह धर्म की निर्मिति, ये इंसान की बदतमीजी है. मैं कहूँ तो मेरी भाषा में कोई भी धर्म हो, ये इंसान की हुई बदतमीजी है. परमेश्वर को कोई धर्म है नहीं. परमेश्वर दुखियारों को बुलाना चाहते हैं, और इसलिए प्रभु ने स्वयं इस कलसिया या मंडली की स्थापना की. हमें अब हम आगे पढ़ें. क्यों बुला रहे हैं परमेश्वर? देखिए रोमियो का पत्र, उसका 8वां अध्याय 22वां वचन पढ़ें. क्योंकि हम जानते हैं कि सारी सृष्टि अब तक मिलकर कराहती और पीड़ाओं में पड़ी तड़पती है. सारी सृष्टि अब तक कराहती है, पीड़ाओं में दुख भुगत रही है. उन्हें बचाने वाला कौन है? क्या कोई बुआ, बाबा, महाराज उन्हें बचा सकता है?
कोई नहीं, किसी के पास वो ताकत नहीं है, किसी के पास भी वो ताकत नहीं जो ताकत प्रभु यीशु मसीह के पास है, क्योंकि वो ही सच्चा खुदा, सच्चा परमेश्वर है। तो इसलिए जो तड़प है, उसीलिए उन्हें प्रभु पुकार कर कह रहे मेरे पास आओ, मैं तुम्हें शांति दूंगा। मेरे पास का मतलब क्या है? कहाँ जाएं? प्रभु कहाँ है? कलसिया में प्रभु हैं, वही तुम्हें मिलते हैं। कुठे आहे प्रभू? मंडळीमध्ये प्रभू आहे, तो आपल्याला तिथे भेटतो, आपली प्रार्थना तो ऐकतो आणि आपल्या घरातील सर्व दुःख आणि आजार तो काढून टाकतो, आम्हाला शांती देतो। हे आपल्याला मिळालं म्हणून आपल्या मंडळांमध्ये हजारो लोक आले, दुःखातून त्यांना सुटका मिळाली। जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, भाव तोची जाणावा देव तेथेची ओळखावा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या समाजामधले जे रंजलेले गांजलेले आहेत, ज्यांना सुटका नाही आहे, त्यांना हृदयाशी धरून त्यांना सत्याच्या मार्गामध्ये चालवावं, त्यांना विसावा द्यावा, ह्यासाठी मंडळीची स्थापना आहे। बोला माझ्या मागे, कशासाठी मंडळीची स्थापना आहे? दुःखितांना आधार देण्यासाठी मंडळीची स्थापना आहे। दुःखितांना आधार देण्यासाठी आमचं ध्येय काय, उद्देश काय? आमचा उद्देश काय? ध्येयाविषयी आपण नंतर पाहूया। आपला उद्देश काय, हमारा मकसद क्या है? जो दुखी हैं उन्हें गले से लगा लो, उनके जख्मों को धो लो, उन्हें दवा पानी कर लो, उन्हें जीने का रास्ता दिखा दो, उन्हें पवित्रता में जो प्रभु ने हमें आज्ञा दी है उस पवित्रता में उसे स्थापित करो। यही है कलसिया की स्थापना का मकसद। दुःखितांचे अश्रू पुसणं, त्यांना हृदयाशी धरणं, त्यांच्या दुःखातून त्यांना मुक्त करणं, त्यांना आधार देणं, धीर देणं, सत्याच्या मार्गामध्ये त्यांना स्थिर करणं, हा मंडळीच्या स्थापनेचा उद्देश। आता आपण त्यामध्ये किती सफल झालो आज आपण बघू, किती सफल झालो। आम्ही जेव्हा मंडळी सुरुवात केली, काही उद्देश आमच्या पुढे उद्देश एवढाच होता, आम्ही दोघं पती पत्नी, की पीडितांची सेवा करावी। जे सत्य आम्हाला समजलं होतं ते सत्य घेऊन त्यांच्या पुढे जावं आणि त्यांच्या जीवनातील दुःख दूर करावं, एवढा साधा उद्देश होता। मंडळी स्थापन विपन करण्याची काही आमची इच्छा नव्हती। जे समजलं आहे ते वाटा, जे ज्ञान आम्हाला देवानं दिलं ते वाटा, फक्त वाटण्याचं काम होतं आणि ते आम्ही करीत आलो आजपर्यंत। ज्यांना आवडलं, झेपलं, पटलं ते आले आणि आज हजारो जण तुमच्यासारखे सर्वजण एकत्र जमले, तो आनंद फार मोठा आहे। प्रभूचं सत्य तुम्हाला समजलं आणि सत्यानं तुम्हाला बंधमुक्त केलं। आता रोमकरास पत्र आपण मराठीमध्ये परत एकदा वाचूया, 8वा अध्याय 22वे वचन। कारण आपल्याला ठाऊक आहे की सर्व सृष्टी मिळून आजपर्यंत कणत आहे। आपल्याला ठाऊक आहे की सर्व सृष्टी, जातपात धर्म नाही, सृष्टी कणत आहे, रडत आहे, दुःख भोगीत आहे, वेदना भोगीत आहे, यांना सोडविल कोण? आजची स्थिती अफगाणिस्तानमध्ये लहान लहान लेकरं बाळं मारली जात आहेत, स्त्रिया भ्रष्ट केल्या, बाटवल्या जात आहेत, बलात्कार केले जात आहेत, 15 वर्षाच्या वरची मुलगी उचलून नेली जात आहे। भयानक स्थिती चालू आहे तिथे। तिकडून ज्या बातम्या येत आहेत त्या फारच भयंकर आहेत। ही सृष्टी कणत आहे। आता ज्यांच्यापर्यंत देवाची सुवार्ता कोण घेऊन जाईल? ते लोक तिथून पळू पाहतायत, पण त्यांना पळायला काही चान्स नाही। सृष्टी कणत आहे, सृष्टी कणत आहे। जसं प्रभूनं लिहिलं होतं शेवटच्या काळामध्ये हे घडेल। बायका बाटवल्या जातील, मुलं आपटून मारली जातील, भाऊ भावावर उठेल, राष्ट्र राष्ट्रावरती उठेल, आणि ते शेवटच्या काळाची ही सर्व वर्णनं आज आपण पाहत आहोत। आज मंडळीची गरज आहे यांना आधार देण्यासाठी। होय, सृष्टी कणत आहे। जगात कुठेही जा, दुःख घराघरात जा, आपल्या बाजूच्या घरामध्ये बघा,
जिथे प्रभु नाही तिथे दुःख आहे, जहाँ प्रभु नहीं है वहाँ दुख है, कराना है, रोना है, बीमारियां हैं, मौत है, मातम है। अब इन्हें कौन बचाएगा? इन्हें रास्ता कौन दिखाएगा? रास्ता एक ही है। प्रभु ने कहा मैं सच हूँ, मैं ही रास्ता हूँ, मैं ही जीवन हूँ। ये 3 बातें हैं जो प्रभु के पास है, लेकिन प्रभु के पास लाने के लिए हमारी ज़रूरत है। क्या ये काम आप कर रहे हो? हमें ये करना है। गई 25 साल मुझसे जितना हुआ वो मैं करता आ रहा हूँ। उसके बाद में प्रभु ने मुझे कितने हाथ दिए। आज विनायक जी मेरे साथ है, मेरा दाहिना हाथ है। उनके बगैर आज मैं कुछ नहीं कर सकता। मेरे पास विनोद खरपड़े हैं, मेरा हाथ है, उसके बगैर मैं कुछ नहीं कर सकता। प्रकाश दांडेकर आहे, त्याच्याशिवाय मला काही करता येत नाही। दांडेकर दादा आहेत, असे हात आहेत, अनेक आहेत, अनेक आहेत। एवढे सगळ्यांची नावं घेऊन गेलो आणि त्यांनी जे जे काही केलं आहे ते तुम्हाला सांगून गेलो तर वेळ पुरणार नाही आज। मला पुढे पुढे लवकर गेलं पाहिजे, पण सांगितल्याशिवाय राहवत पण नाही। आता तुमच्या मोबाईलमध्ये किती ताकद आहे मला माहिती नाही, किती वेळ तो जिवंत राहील मला माहिती नाही, पण मला बोललंच पाहिजे। हालेलुया, हालेलुया, धन्यवाद देऊया प्रभूला। आता मला सांगा, प्रभू ह्या लोकांना बोलवित आहे, माझ्याकडे या, कष्टी भाराक्रांत जन्म तुम्ही सर्वजण मजकडे या। सृष्टी कणत आहे, तुम्ही सर्वजण मजकडे या। आता तो कोणाद्वारे बोलविल? रस्त्यातल्या राम्या गोम्या सोम्याद्वारे तो बोलविल का? ज्याने बाप्तिस्म्यानं प्रभूचा स्वीकार केला, जो प्रभूचा पुत्र झाला, त्याच्याद्वारेच तो बोलवेल। आता तुम्ही कोण आहात? रोम 18:8-19 मग काय म्हटलेलं आहे? रोमियो का पत्र उसका 8वां अध्याय और 19वें वचन, किसे नियुक्त किया उसने बुलाने के लिए दुखियों को? क्योंकि सृष्टि बड़ी आशा भरी दृष्टि से परमेश्वर के पुत्रों के प्रकट होने की बाट जो रही है। आमेन, आमेन। सृष्टि किसकी प्रतीक्षा कर रही है? कौन छुड़ाएगा हमें? सृष्टी कोणाची वाट पाहते? कोणाची वाट पाहते? सृष्टी जी कणत आहे, जी दुखात आहे, आणि बाप त्यांना बोलवित आहे, अहो लेकरांनो माझ्याकडे या। कोणाद्वारे या? देवाच्या मुलांचीच प्रतीक्षा करीत आहे। देवाची मुलं कोण आहेत? बाप्तिस्म्याद्वारे तुम्ही आणि मी, आम्ही देवाची मुलं झालो। मग सृष्टी ह्या देवाच्या मुलांची प्रतीक्षा करीत आहे। आम्हाला सोडवणारा, हात देणारा कोणीतरी येईल। आमेन। आम्हाला सोडवणारा, या दुःखातून, या रोगातून, या मरणातून, या दारूतून, या पापातून, या व्यभिचारातून, भ्रष्टाचारातून सोडवणारा कोणीतरी येईल। कोण आहे तो? हेलो, कौन है तो? कौन है वो? सारी सृष्टि प्रतीक्षा कर रही है, मुझे छुड़ाने वाला कोई भी आएगा, दुख में मैं कराती हूँ। सारी सृष्टि करा रही है, इंतजार कर रही है। किसका इंतजार कर रही है? जो प्रभु के पुत्र हैं उनका इंतजार कर रही है। पढ़िए जरा, हिंदी में पढ़िए, रोम 8:19। क्योंकि सृष्टि बड़ी आशा भरी दृष्टि से परमेश्वर के पुत्रों के प्रकट होने की बाट जो रही है। सृष्टि बड़ी आशा भरी दृष्टि से परमेश्वर के पुत्रों की बाट जो रही है। कौन प्रभु के पुत्र हैं? जिन्होंने प्रभु का स्वीकार किया, बपतिस्मा के द्वारा उसे अपनाया और अपना जीवन प्रभु के चरणों पर निछावर करने की ठान ली। हाँ, वही है प्रभु का पुत्र। और प्रभु अपने पुत्र पर वही जिम्मेदारी सौंपते हैं जो खुद उन्होंने उठाई थी। अब वो अपने पुत्रों पर सौंपते हैं, जाओ और उन्हें बाहर निकालो। आमीन। आज के वर्धापन दिन ही हम ध्यान में रखेंगे हमारी जिम्मेदारियों को। हम शायद ये जिम्मेदारियां भूले हैं, आपण कदाचित ही जबाबदारी विसरलो असू। आम्हावरी जबाबदारी आहे की त्या दुःखातल्या घरामध्ये जाऊन त्यांना त्या दुःखातून बाहेर काढावं, प्रभूची सुवार्ता त्यांना सांगावी। ज्याने प्रभूवरती विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला। होय की नाही प्रियानो? तुम्ही कोण आहात?
तुम्ही कोण आहात? तुम्ही खरपडे धडपडे वगैरे वगैरे मेथॉस वगैरे हे काही सोडून द्या. आम्ही देवाची मुलं आहोत. देवाचं नाव आम्हाला ठेवलेलं आहे आणि आमचं कार्य पण आमच्या पुढे आहे. हालेलुया. पहा, बापाची आणि मुलांची ताटातूट झालेली आहे. पिता और पुत्र बिछड़ चुके हैं. अब पिता की इच्छा है मेरे सारे पुत्र मेरे पास आए, वो दुख भोगत रहे, मैं उन्हें शांति दूंगा. और रुलाने की जिम्मेदारी बार बार मैं दोहरा रहा हूँ ताकि आप ध्यान में रखो कि ये जिम्मेदारी आप पर है और आप शायद ये भूले हुए हो. सब नहीं, बहुत लोग भूले हुए हैं. हालेलुया. पहा, अब प्रभु के बच्चों का कौन सा घर है? प्रभु ने हमें उनके बेटे होने का अधिकार दिया, तो बेटे किस घर में रहते हैं? कलसिया मंडली. ये प्रभु का घर है. उस रीति उसके बच्चों का भी घर है. तो हमारे पास 2 बड़े मकान प्रभु ने बनवा दिए हैं. महल, राजमहल बनवा दिए हैं. ये प्रभु के बेटे उस राजमहल में रहते हैं. एक वसी में है, एक तलासरी में है. किसका है वो घर? प्रभु के बच्चों का. ही घरं कोणाची आहेत? देवाच्या मुलांची. कोणी बांधली आहेत? स्वतः देवानं बांधली आहेत. लागणारं सगळं साहित्य त्यानं पाठवून दिलं आहे. हे आमच्या शक्तीचं गोष्ट, आमच्या शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या, त्या त्यानं केलेल्या आहेत. आपल्या मुलांसाठी त्याने केलेल्या आहेत. पण त्या मुलांवर त्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे की माझी मुलं जी रडत आहेत त्यांना घेऊन या. हालेलुया. हेच आम्ही करीत आलो. आता आमचं कार्य पुढे चालवायचं आहे. तुम्हाला आम्ही कष्ट केले, तुम्हाला तेवढे नाही करावे लागले, परंतु तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त मोठे कष्ट आहेत. कारण या मुलांना तुम्हाला आणायचं आहे. मार खावा लागेल, दगडं खावे लागतील, काय माहीत नाही मला काय तुमच्यावरती येईल. जो डर गया वो मर गया. डरना नाही. ॲमेन, ॲमेन. आणि मला खात्री आहे बंधू, विनायक सारखे लोक, तुमच्यासारखे लोक, तुम्ही ज्या ऐकता आहात, तुमच्या प्रत्येकाला प्रभूनं ती शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं आहे. जा आणि साऱ्या जगाला काय करा? सुवार्तेची घोषणा करा. आणा त्यांना माझ्याकडं. मी त्यांना शांती देईन. कारण या जगाची शांती झपाट्यानं काढून घेतली जात आहे. कुठेही बघा, इस दुनिया की शांति शीघ्रता से निकाल दी जा रही है. कहीं भी देखो, अमेरिका में देखो, अफ्रीका में देखो, अपने बाजू पड़ोसी पाकिस्तान में देखो, कश्मीर में देखो, अफगानिस्तान में देखो, शांति नहीं. शांतिदाता उनके पास यदि हो तो वो शांति उन्हें मिल सकती है, लेकिन उन्हें शांतिदाता के पास लाएगा कौन? वो है आप. मार्क की किताब में हम देखते हैं, देखिए उसका 16वां अध्याय 15वां वचन. मार्क 16वां अध्याय, मार्क 16 त्याचं 15वां वचन आपण पाहू. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व उत्पत्तीला शुभवर्तमान गाजवा. पिता ने क्या कहा? सारी दुनिया में जाओ, सारे सृष्टि में जाओ. सृष्टि कराती है इसलिए जाओ. क्यों जाओ? क्योंकि सृष्टि कराती है. जा, साऱ्या सृष्टीला जा, सृष्टीकडे जा. कशासाठी? सृष्टी कणत आहे म्हणून जा. तुम्ही जा आणि त्यांना काय करा? त्यांना सांगा बापाकडे या. बापाच्या घरामध्ये भरपूर आहे. शांती आहे, कृपा आहे, आरोग्य आहे, सगळं आहे. बापाच्या घरामध्ये सगळं आहे. बापाकडं या. साऱ्या सृष्टीला काय करा? सुवार्तेची चांगली वार्ता. सुवार्ता म्हणजे काय? चांगली वार्ता. वार्ता म्हणजे बातमी, चांगली बातमी, वाईट बातमी नाही, चांगली बातमी. काय बातमी आहे? बाप आलेला आहे, उतरून आलेला आहे. रडू नका, घाबरू नका. तुमचा बाप तुम्हाला तुमचं सांत्वन करणारा, तुम्हाला आधार देणारा, टेका देणारा आणि या नरकातून सोडवणारा आलेला आहे. त्याच्याकडे या. ही चांगली वार्ता. या. आणि जेव्हा हे लोक येतात तेव्हा मंदिरं भरून जातात. आपली भरली ना प्रियानो. आपण काय केलं? दुसरं सुवार्ता सांगितली, परंतु काम खूप बाकी आहे. अभी काम है बाकी.
एक गीत है, मुझे नहीं आ रहा है वो, थोड़ा समय है, थोड़ा समय है बाकी, सेवा भी है काफी, सेवा अभी है काफी। विनायक जी को याद है, रुके नहीं, डरे नहीं, रुके नहीं, डरे नहीं, डरे नहीं, यीशु है हमारा, यीशु है हमारा साथी। आमेन, आमेन। सब लोग कहें, थोड़ा समय है बाकी, सेवा अभी है काफी, डरे नहीं, रुके नहीं, यीशु है हमारा साथी। तो ये भावभीनी भक्ति लेकर हमें घर घर जाना है, ये हमारा मिशन है। सेवा, मिशन का मतलब क्या है? सेवा, सेवा भी है काफी। प्रभु को धन्यवाद दें। हे उद्देश आहे, मंडळीचा उद्देश काय आहे? प्रभूची सुवार्ता सांगणं, लोकांची दुःख दूर करणं, त्यांना आधार देणं, त्यांच्या जखमा पुसणं, त्यांच्या जखमा बांधणं, अन्न नसेल तर त्यांना अन्न देणं मंडळीचं हे काम आहे। पापापासून त्यांना दूर ठेवणं हे उद्देश आहे। आता आपण उद्देशाकडे आलो, तुमचा उद्देश लक्षात आला, मला विश्वास आहे की तुम्हा सर्वांना उद्देश समजला। परत एकदा थोडक्यात सांगतो, उद्देश काय आहे? सृष्टी कणत आहे आणि ते प्रकटीकरणाची देवाच्या मुलांची वाट पाहत आहे। आणि बाप म्हणतो, सर्व कष्टी भाराक्रांत जन्म मजकडे या। त्यानं मजकडे येशूकडे आणण्याचं काम हे मंडळीचं आहे। हे उद्देश, धर्म बदलना हा उद्देश नहीं, हमारा धर्म नहीं, हमें कोई धर्म नहीं है, हमें एक उद्देश्य है जो प्रभु ने हमारे सामने रखा है। जाओ, उनके दुखों को दूर करो, सच्चाई के मार्ग पर उन्हें चलाओ, उन्हें मेरे पास लाओ, मेरी पहचान करा दो, बाकी मैं करूँगा। यह है कलसिया का उद्देश्य। और इस उद्देश्य को साध्य करते करते हमें 25 साल लगे हैं अब तक। अब अगला वक्त तुम्हारे हाथ में, आगे का काम आपको करना है। अब हम ध्येय की तरफ आते हैं। पहला हमने देखा उद्देश्य, अब ध्येय। ध्येय आखिरी मंजिल तक पहुंचना, ये हमारा ध्येय है। अब आखिरी मंजिल क्या है वो हम देखेंगे। मंजिल तक पहुंचना हमारा ध्येय है, मकसद आपने देखा, लेकिन यहां रुके नहीं। मैंने 10,000 लोगों को कलसिया में लाया, उससे मेरा कोई उद्धार नहीं होने वाला। प्रभु का काम तो मैंने किया है, लेकिन मुझे पहुंचना है उस मकाम पर। जब तक मैं ना पहुंचूं, जब तक मेरे लोग ना पहुंचे वहां तक, तब तक मेरा ध्येय सफल नहीं। जोपर्यंत मी त्या स्थानापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत मला धावलंच पाहिजे। कशासाठी मी धावतो? तो जो मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे देवानं, तो प्राप्त करण्यासाठी त्या नियमाप्रमाणेच मला धावलं पाहिजे। तेव्हा ते ध्येय म्हणजे तो मुकुट मला मिळेल। मग ध्येय काय आहे? माझा प्रभू येईल, त्याच्याबरोबर मी उचलला जाईन आणि तो मला म्हणेल, माझ्या विश्वासू दासा, ही तुझी जागा मी तुझ्यासाठी तयार केली आहे, ठीक आहे। हे ध्येय, ध्येय विसरू नका, ध्येय विसरू नका। मंदिरं बांधणं हे एक साधन आहे, ध्येय नाही। ध्येय नाही, आपण मंदिरासाठी एवढे कष्ट केले, हे केलं ते केलं, हे साधन आहे, ध्येय नाही। आपलं ध्येय आहे प्रभू बरोबर जेव्हा येईल तेव्हा उचललं जाणं। हालेलुया। योहान का किताब, उसका 14वां अध्याय 1 से 3 तक हम पढ़ें। उद्देश आणि ध्येय दोन गोष्टी आज मी तुम्हाला सांगत आहे, ह्या नीट लक्षात ठेवा, नाहीतर आपण मार्गभ्रष्ट हो। आपल्याला मार्गभ्रष्ट व्हायचं नाही आहे, मार्ग चुकवायचा नाही। वाचा योहान
मराठीत वाचा पहिलं 14 अध्याय 1 ते 3. आपला उद्देश आपण पाहिला. ध्येय पहा. तुमचे अंतःकरण घाबरू नये. तुमचं अंतःकरण घाबरू नये. देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. हे आपण जे आपलं हे आहे, उद्देश आहे, तो साध्य करताना भीती आपल्यावरती पडेल, मारहाण आपल्याला होईल, निंदा आपल्याला होईल, छळ होईल. घाबरू नका. तुमचं ध्येय ध्यानात ठेवा. देवावर विश्वास ठेवा. येशूवर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. कारण माझ्या बापाच्या घरात पुष्कळ माझ्या बापाच्या घरामध्ये पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते. आमेन. असं नसतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही घरं बांधा आणि राहा तिथे. माझ्या बापाच्या घरात काही जागा बिगा नाहीये. पण असं प्रभू म्हणतो, अरे घरं बिरं बांधू नका. ती माती आहे, ती मातीत मिळेल. जे सर्व काळ टिकेल ते मिळवायला झटा. ते आहे बापाकडचं घर. मी तुमच्यासाठी जागा तयार आमेन. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तुम्ही म्हणजे कोण? ज्याने सुवार्तेसाठी कष्ट केले आहेत, रात्रंदिवस अनेक लोकांचे अश्रू पुसले आहेत, तेच. खाऊन पिऊन मजा केली आहे, ते म्हणतील आमच्यासाठी प्रभू जागा करायला गेलाय. विसरून जा रे बाबानो. तुमच्या घरात झोपा आरामात. ते घर विसरून जा. काही मिळणार नाही. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन. आमेन. आमेन. यासाठी की जेथे मी आहे तुम्हीही असावे. आमेन. 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 येस. हे ध्येय आम्हाला प्रभू बरोबर जायचं आहे, प्रभू बरोबर राहायचं आहे. हे ध्येय आणि ते मिळवण्यासाठी ही धाव आम्हाला धावायची आहे. वाचा हिंदी में पढ़े. अब हमारा ध्येय 14 वचन 1 से 3 तक. तुम्हारा मन व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास रखो. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान हैं. यदि न होते तो मैं तुमसे कह देता. यस. क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. आमेन. यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने यहाँ ले जाऊंगा कि वहाँ मैं रहूं, वहाँ तुम भी रहो. आमेन. क्या पसंद करते हो आप? कहाँ रहना? इस गंदगी में? यहाँ धोखा है, यहाँ फरेब है, यहाँ शांति नहीं, यहाँ कोई किसी का नहीं, कोई किसी का नहीं, यहाँ किसी की माँ बाप की इज्जत नहीं, कुछ भी नहीं, धोखा है, फरेब है. वहाँ रहना पसंद करोगे कि जहाँ शांति और आनंद है, मेरे पिता के साथ रहना पसंद करोगे? क्या करोगे? क्या चाहिए बेटा? राखी सोचो. मट्टू जी सोचिए. कहाँ की पसंद की है आपने? हालेलुया. पहा, प्रभू बरोबर सर्व काळ राहावं हे मंडळीचं ध्येय आहे ना. प्रभू बरोबर सर्व काळ राहावं, कारण प्रभू मंडळीला घेण्यासाठी लवकर येत आहे. पहा, मी लवकर येत आहे. मैं जल्द आ रहा हूं. किस लिए? जो प्रभु के सेवक है उन्हें उनके साथ उठा ले जाने के लिए. बादलों पर सवार होकर उड़ जाएंगे हम. इसके पहले कि शैतान की ताकतें यहाँ पर अमल करना शुरू कर दें, उसके पहले कलसिया उठाई ली जाएगी. 666 666 ये आ रहा है. अब बहुत जल्द नज़दीक है वो वक्त. उसके पहले कलसिया उठा ली जाएगी. आगे हम देखते हैं. थोड़ा सा वक्त हो जाएगा शायद, लेकिन आज ध्यान रखें, वक्त कम है मेरे पास. पहला थेसलनिका उसका 4था अध्याय 16 से 17. पहिला थेसलनिका त्याचा 4था अध्याय आणि 16 आणि 17 ही 2 वचनं पहिलं मराठीमध्ये वाचू. ध्येय, उद्देश आणि ध्येय, 2 गोष्टी.
हाँ, पहिला थेसलनिका 4 अध्याय 16 आणि 17 2 वचनं आपण वाचू. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, आद्य दूताच्या वाणी सुद्धा व देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल. हे लपून छपून नाही, हे गुप्त नाही, उघड तुतारी सुद्धा. आद्य दूत जो प्रमुख दूत आहे सामर्थ्यवान, तो तुतारी वाजवेल आणि प्रभू त्या ढगांवरून उतरून येईल. दूतांसुद्धा. आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठतील. आमेन. ते मेलेले, आपल्या अगोदर जे भाऊ आपले मेलेले आहेत ते पहिल्यानं उठतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी वर ढगामध्ये वर घेतले जाऊ. हे ध्येय. आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. हे ध्येय. उद्देश लक्षात आला, मी सांगितलं. आता ध्येय लक्षात ठेवा. उद्देश आणि ध्येय ही 2 मंडळीची प्रमुख 2 चाकं आहेत. 2 चाकं आहेत. एका चाकावर जमणार नाही. पहिलं नाही तर दुसरंही नाही. पहिलं लक्षात ठेवा. उद्देश नाही, तो पुरा होत नाही, तर दुसरंही नाही, तेही मिळणार नाही. मग राहिला नरक. ठरवा आज. पढ़े हिंदी में. थेसलनिका, पहिला थेसलनिका 4 अध्याय 16 से 17. क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे. तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे कि हवा में प्रभु से मिले. और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे. आमेन. हम सदा प्रभु के साथ रहेंगे. वहाँ हमें रहना है. ये हमारा ध्येय है. उस ध्येय की पूर्ति के लिए हमारा उद्देश्य पहले पूरा होना जरूरी है. आमेन. मुझे लगता है आप मुझसे सहमत होंगे. दूसरा कोई रास्ता है नहीं प्रियानो. अच्छे माँ बाप जो होते हैं वो अपने बच्चों के लिए अच्छी पढ़ाई करने के लिए सोचते हैं. उनके सामने कोई ध्येय या मकसद रखते हैं कि मेरा बेटा इंजीनियर होगा या डॉक्टर बनेगा, ये बनेगा, कोई साइंटिस्ट बनेगा, ये बनेगा, वो बनेगा. तो बचपन से ही अपने अच्छे माँ बाप जो होते हैं वो अपने बच्चों के ऊपर ये उनके प्रभाव डालते हैं कि बेटा तुम्हें ये बनना है, बेटा तुम्हें ये बनना है, बेटा तुम्हें ये बनना है. उनके सामने ध्येय को रखते हैं कि बेटा तेरा ये ध्येय है. जो माँ बाप अपने बेटे के सामने ध्येय ही नहीं रखते क्योंकि वो ध्येयहीन है, उनके सामने कोई ध्येय नहीं है. ये बेटा क्या करने वाला है मालूम है मुझे, भेड़ बकरियां ही चराएगा, ये इसी से कुछ आने वाला नहीं है. इसे निगेटिव करते हैं और बच्चे भी वो ध्येय नहीं रखते. लेकिन परंतु ज्याने आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं आहे तो देवाचा सेवक जो आहे तो काय करतो, जो देवानं नेमलेला असतो तो काय करतो, त्याचं ध्येय हेच असतं किंवा असलंच पाहिजे की जी मंडळी जेव्हा वर घेतली जाईल तेव्हा माझे सगळे लोक माझ्या बरोबर असतील. मंडळीच्या प्रमुखाचं ध्येय काय असलं पाहिजे, प्रभू जेव्हा ढगावरती येईल, जेव्हा मंडळी वर घेतली जाईल तेव्हा माझे सर्व लोक माझ्या बरोबर असले पाहिजेत. त्यातला एकही मागे राहता कामा नये. खऱ्या बापाचं हे ध्येय आहे की माझी मुलं माझ्या बरोबर असतील. मेरे बच्चे मेरे साथ होंगे. वो ध्येय है. और उस ध्येय प्राप्ति के लिए सच्चा सेवक जो है, जो पास्टर है, जो सेवक है, वो उसी ध्येय को सामने रखते हुए अपना कार्य निभाता है, करता है, सबको साथ ले चलता है, तमाचे भी मारता है ताकि उसका विनाश ना हो. प्यार से. हालेलुया. और मैं यही चाहता हूँ कि ऐसा ही हो. हालेलुया. मी जर प्रभू बरोबर घेतला जावा अशी माझी इच्छा आहे तर पौल जे सांगतो ते करावंच लागेल. यदि मैं प्रभु के साथ, मैं यानी आप सब खुद को कहें, यदि प्रभु के साथ उठाया जाऊं, ये मेरा ध्येय मैंने सामने रखा है, ये मेरी इच्छा मेरे सामने रखी है, दिल में मैंने ठान लिया है मुझे यहाँ नहीं रहना है, प्रभु आ रहे हैं,
तो जो पौल कहते हैं दूसरे तिमोथी का दूसरा अध्याय 3 से 5 में, वो हमें करना ही होगा। कोई चारा नहीं भाइयों, कोई चारा नहीं। पढ़ें दूसरा तिमोथी दूसरा अध्याय 3 ते 5 पर्यंत। तू तर ख्रिस्त येशूच्या चांगल्या सैनिकाप्रमाणे दुःखाचा वाटा घे। यस, वो ध्येय निश्चित करने के लिए हमें क्या करना होगा? चांगल्या सैनिकाप्रमाणे दुःखाचा वाटा घे। आज हमें सुख का नहीं, दुख का भाग बोझ लेना होगा। हालेलुया। काय म्हणतोय तो? चांगल्या सैनिकाप्रमाणे तू दुःखाचा वाटा घे। कोणी कोणी घेतलाय? दिसतो का तुम्हाला दुःखाचा वाटा आपल्या मंडळीमध्ये? कोणी कोणी घेतलाय? दिसतो का? कोण आहे का असा ज्यानं दुःखाचा वाटा घेतलाय आणि प्रभूच्या मागे चाललाय? तो पहिला वरती उचलला जाईल। स्वतःला विचारा, मी आहे का तो? स्वतःला विचारा, खुद को पूछिए, क्या मैं हूं? मैंने प्रभु का एक सच्चा भला सैनिक के भांति मैंने दुख का बांटा मेरे कंधों पर लिया है? कोई है? अपने आप को पूछे। यदि आपका जवाब हाँ में है तो आपको आशा है, क्योंकि आप उस ध्येय की तरफ बढ़ रहे हो। यदि जवाब ना में है तो आपको धोखा है। बस 5 पर्यंत। कोणी लढाईस लागलेला माणूस संसाराच्या कार्यामध्ये गुंतत कोणी लढाईमध्ये लागलेला माणूस, सैनिक लढाईमध्ये जेव्हा जातो तो संसाराच्या कामामध्ये गुंतत नाही। तो संसार, मुलं बाळ सगळी घरी टाकून, खांद्यावरती बॅग घेऊन, कमरेला खांद्यावरती बंदूक घेऊन, बाळ बिस्तारा घेऊन तो मरायच्या उद्देशानं पुढे जातो। घरी सांगतो बायकोला, आलो परत तर तुझा, वाट बघू नको, कारण तो मरायला निघालेला असतो। इथे पौल तेच सांगतोय, चांगल्या सैनिकाप्रमाणे दुःखाचा वाटा घे। वाच पुढे। यासाठी की ज्याने त्याला निवडून सैन्यात घेतले त्याला त्याने संतोषावे, आणि जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट मिळत नाही। हे मल्लयुद्ध आहे। मल्लयुद्ध म्हणजे काय प्रियानो? या ज्या वासना रोज आम्हाला सतावतायत ना, आमच्या मनाचे दुर्भाव आणि वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, ह्या सगळ्या वासना आम्हाला ज्या सतावतायत ना, त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागतं। हे मल्लयुद्ध आहे। जो विजय मिळवतो त्याला मुकुट मिळतो। वाचा हिंदी में पढ़ें। मसीह यीशु के अच्छे योद्धा के समान मेरे साथ दुख उठा। जब कोई योद्धा लड़ाई पर जाता है तो इसलिए कि अपने भर्ती करने वालों को प्रसन्न करें। जिसने हमें भर्ती किया है कलसिया में, वो पिता है, उसे हम प्रसन्न करें, क्योंकि हमें युद्ध लड़ना है। अपने आप को संसार के कामों में नहीं फंसाता। फिर अखाड़े में लड़ने वाला यदि विधि के अनुसार न लड़े तो मुकुट नहीं पाता। मुकुट नहीं, हमें वो मुकुट पाना है। कौन सा मुकुट है? कि प्रभु के संग रहना, ही हमारा मुकुट है। एरा गेरा वहाँ नहीं रहेगा। राम्या गोम्या सोम्या तिथे राहू शकणार नाही। ज्यानं प्रभूची सेवा केली आहे, ज्यानं जिंकलं आहे, आपल्याला स्वतःला जिंकलं आहे, वासनाला जिंकलं आहे, काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह या सगळ्या वासनांना जिंकलं आहे, त्यालाच मुकुट मिळेल। उसे प्रतिफल मिलेगा, उसे तोहफा मिलेगा, उसे इनाम मिलेगा। और उस इनाम को यहाँ लिखा हुआ है, ताज मिलेगा। हालेलुया। पहा, आपलं ध्येय आहे की प्रभू बरोबर वर घेतलं जाणं। जर घेतलं गेलं नाही तर इथे जे भयानक होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला भयानक स्थितीमधून जावं लागेल। म्हणून हे सर्व दुःखांची, संकटाची परंपरा आता सुरू होत आहे। त्याच्या आधी आपल्याला तयारी करावं लागेल। संसाराच्या कामामध्ये
असू दे, धन सूत दारा असू दे पसारा, नको देव थारा आसक्ती ते असू दे, धन असू दे, बंगला असू दे, गाडी असू दे, बायको असू दे, मुलं असू दे, तुझं मन मात्र त्याच्याशी जडलेलं ठेव. तेरा मन उससे साथ जुड़ा हुआ रहने दे. अब वक्त कम है, बहुत ही कम है, तो संसार की चिंताओं में मत डूबो. यदि संसार की चिंताओं में डूबोगे, प्रभू म्हणजे संसाराच्या चिंतामध्ये तुम्ही जर जाल तर अडकून पडाल आणि तुमचं जाणं होणार नाही. म्हणून म्हणतो जागे व्हा, उठा आणि ध्येय गाठीपर्यंत थांबू नका. अराइज, अवेक and stop not till the goal is reached. Arise, बट्टू जी बहुत हुआ. Arise, awake and stop not till the goal is reached. Finalize your goal. Which is your goal? You are going to die like me, but will live forever if we follow him. So arise and awake and stop not till the goal is reached. प्रभू ने रखा है. शेवटच्या काळामध्ये जे काही घडणार आहे ते बायबलमध्ये 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. जो घटना घटने जा रही अभी नज़दीक जल्द ही, वो 2000 साल पूर्व ही प्रभु ने किताब में बाइबल में लिखी हुई है. उसमें से महत्व की बात 666 संख्या यानी नंबर. संख्या का मतलब क्या है? इंग्लिश में नंबर, हिंदी और मराठी में संख्या. कितनी संख्या है? इतनी है. अंग्रेजी में नंबर, कितना नंबर है? इतना है. तो अंग्रेजी में हम नंबर कहते हैं, मराठी हिंदी में संख्या कहते हैं. और प्रकटीकरण के प्रकाशित वाक्य के 13वें अध्याय के 16 से 18 तक ये अब नज़दीक आ रहा है. बहुत नज़दीक, दरवाजे पर खटखटा रहा है ये नंबर. देखिए हा नंबर 666 हा नंबर आपल्या दारावरती आता धडका मारित आहे. आला वेळ. पहा प्रकटीकरण 13वा अध्याय 16वा वचन. आणि लहान व मोठे व धनवान व दरिद्री व स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी. हालेलुया. खूण करून घ्यावी. आणि ज्याला ती खूण म्हणजे त्या शवपदाचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे त्याच्या वाचून कोणाला विकत घेता किंवा विकत देता येऊ नये असं ते करतं. हालेलुया. यात ज्ञान आहे. यात ज्ञान आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने शवपदाची संख्या मोजावी, कारण ती माणसांची संख्या आहे. हालेलुया. 666 ही त्याची संख्या आहे. नंबर आहे, सांकेतिक नंबर आहे हा 666. हिंदी में पढ़े. उसने छोटे बड़े धनी कंगाल स्वतंत्र दास सबके दाहिने हाथ या उनके माथे पर एक एक छाप करा दी कि उसको छोड़ जिस पर छाप अर्थात उस पशु का नाम या उसके नाम का अंक हो, अन्य कोई लेन देन न कर सके. कोई लेन देन नहीं होगी. ज्ञान इसी में है, जिसे बुद्धि हो वह इस पशु का अंक जोड़ ले, क्योंकि वह मनुष्य का अंक है और उसका अंक 666 है. आमीन. ये मनुष्य का अंक है. आपके पास आधार है? आधार कार्ड है, उसके ऊपर आपका अंक है, त्याच्यावर तुमचा नंबर आहे. तो नंबर दुसऱ्याचा नाही आहे, तो तुमचा आहे. माझ्या बायकोकडे, माझ्या पत्नीकडे आधार कार्ड आहे, त्याच्यावर नंबर आहे, तो तिचा नंबर आहे. ही माणसाचा नंबर आहे. नंबर म्हणजे संख्या. माझ्या बायकोचा जो नंबर आहे त्या आधार कार्डवर, तो तिची संख्या आहे. माझा आहे तो माझी संख्या आहे. बंधू विनायकचा आहे तो विनायकची संख्या आहे. ही माणसाची संख्या आहे. नंबर आहे माणसाचा. तुमचा तो माझा नाही, माझा तो तुमचा नाही. तुम्हा प्रत्येकाला नंबर आहे.
या आधार कार्ड शिवाय तुमचं पानही हलत नाही. मोटरसायकल घ्यायला गेला तरी आधार कार्ड लागतं, लायसन काढायला गेलं तरी आधार कार्ड लागतं, बँकेत गेलं तरी आधार कार्ड लागतं, उद्या संडासात गेला तरी आधार कार्ड लागेल. हो, काय सांगावं. हालेलुया, हालेलुया. हा नंबर हा आला, पण उद्याला तो त्या कागदावर नसणार आहे. तो तुमच्या हातामध्ये इथे 2 बोटाच्या बेचक्यामध्ये इथे ती चिप, मायक्रोचिप टाकली जाईल. तो नंबर असेल आणि त्या चिपनं सगळं तुम्हाला कंट्रोल केलं जाईल. तुम्ही संडासात किती वेळ बसलात ते देखील त्याच्यावरती होईल, दिसेल. हा अमुक वेळ तिकडे बसलेला होता, टाइमपास करत होता, काम करायचं सोडून. हॅलो, नाही का, कंपनीमध्ये जेव्हा जातात तेव्हा संडासामध्ये 2-2 तास बसतात. तो काही लोक, तुम्ही नाही. आणि पगार संडासात बसण्याचा पगार घेतात, परंतु उद्या जेव्हा ती चिप बसेल तेव्हा तुम्ही कुठल्या वेळेला कुठे बसलेले होते ते तिकडे त्याला दिसेल. तुम्हाला प्रायव्हसी राहणार नाही, कारण तुमच्यावरती कोणाचा तरी वॉच आहे. वॉच 24 आवर्स. अब ये नंबर आपके हाथ में आएगा. यहाँ यदि कोई चाहता है कि मेरे माथे पर लगा दे तो ऐच्छिक रहेगा, लगा लो. लेकिन नंबर के सिवा बैंक में आप खाता नहीं खुलवा सकते, साइकिल भी खरीद नहीं सकते, कुछ भी खरीद नहीं सकते, कुछ भी बेच नहीं सकते, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. कोई भी सरकारी काम उस नंबर के बिना ये यहाँ डाले बगैर नहीं होगा. आज भी नहीं हो रहा है, लेकिन नंबर बाहर है. हमें नंबर तो मिल ही चुका है, लेकिन बाहर है. अब ये अंदर आएगा. तो दुनिया में आप कहीं भी जाओ, आप छुप नहीं सकते. आपके ऊपर 24 घंटों नजर रहेगी. इसे शैतान कहा गया है, वो शैतान का नंबर कहा गया है. हालेलुया. पहा, त्याला आज टोल नाक्यावर आपण जातो, टोल नाक्यावरून आपली गाडी जाते तेव्हा आपल्याकडे फास्टॅग हा एक दिलेला आहे, त्याला नंबर आहे. जशी आपली गाडी खालून जाते आपल्या खात्यातून पैसे कट होतात, आपल्या खात्यातून पैसे कट होतात. त्याचप्रमाणे आपल्या हाताला पण नंबर दिलेला असेल. जशी आपण गाडी कुठेही गेलो सगळं होणार, आपोआप कट होणार. तुम्हाला प्रायव्हसी नाही. गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो आणि मग आपलं कार्ड स्वाईप करतात. आपल्या खिशातून पैसे जात नाहीत, पण त्या कार्डच्या नंबरवरून बँकेतून पैसे जातात. पुढे हे सगळी कार्ड जाणार आणि तो नंबर इथे येणार. पेट्रोल टाकला का हात पुढे करायचा, तुमच्या खात्यातून पैसे जेवढं पेट्रोल टाकलं तेवढे गेले. काही करायचं नाही. लोकांना वाटेल केवढी सुबत्ता आणि केवढं चांगलं झालं. फ्रॉड होणार नाहीत. आता ऑनलाईन फ्रॉड होतात, लोकांच्या बँका खाली होतात, पण हातात नंबर आला का फ्रॉड करण्याचा चान्सच नाही. फ्रॉड होणार नाहीत, परंतु तुम्ही सैतानाच्या पंजामध्ये पडलेले आहात. असं 2000 वर्षापूर्वी प्रभूनं लिहून ठेवलंय, ते आज आपल्या दारात आलं. म्हणजे लक्षात घ्या की देवाचं वचन किती परफेक्ट आहे. 2000 वर्षापूर्वी या नंबर विषयी लिहिलं गेलं की तुम्हाला तो हातात घ्यावा लागेल. हा सैतानाचा आकडा आहे, हा तुम्हाला घ्यावा लागेल. नाही घेतला तर तुम्हाला खरेदी विक्री काहीही करता येणार नाही. पासपोर्ट नाही, मुलांना शाळेत सुद्धा घालता येणार नाही या नंबर शिवाय. 2000 साल पूर्व प्रभु ने ये सारी बातें हमारे लिए लिख रखी है. ये होने वाला है, ये होने वाला है. और उसका नतीजा भी लिख रखा है कि उसके नतीजे क्या होंगे. हालेलुया. उसके बारे में थोड़ा सा हम देख लेंगे आगे. 14वां अध्याय
प्रकटीकरण का प्रकाशित वाक्य का 14वां अध्याय 14वां अध्याय 9 से 11 पढ़ो। यदि आप ये नंबर लेते हैं तो क्या होगा, और ना लेते हैं तो क्या होगा। फिर इनके बाद एक और तीसरा स्वर्गदूत बड़े शब्द से यह कहता हुआ आया, जो कोई उस पशु और उसकी मूर्ति की पूजा करे और अपने माथे या अपने हाथ पर उसकी छाप ले, वह परमेश्वर के प्रकोप की नीरी मदिरा जो उसके क्रोध के कटोरे में डाली गई है पिएगा, और पवित्र स्वर्गदूतों के सामने और मेमने के सामने आग और गंधक की पीड़ा में पड़ेगा। ओह माय गॉड, जो वो नंबर लेगा उनकी पीड़ा का धुआं युगान युग उठता रहेगा। युगान युग उसे शांति नहीं मिलेगी, युगान युग उसकी पीड़ा का धुआं उठता रहेगा। इसका मतलब क्या है कि उसे मौत नहीं आएगी, लेकिन वो युगान युग धुएं में अंगार में जलता रहेगा। जो कोई ये नंबर लेगा अपने हाथों में लगा लेगा। हालेलुया। अगर नहीं लेते हैं तो बच्चों को पढ़ाई नहीं होती, पासपोर्ट नहीं मिलता, कुछ नहीं मिलता, कुछ नहीं मिलता, कुछ नहीं मिलता, खाना बिना कुछ नहीं, ना बेचना है, ना खरीदना है, ना कुछ है, ना कुछ है, और लेते हैं तो प्रभु का प्रकोप। अब इस बीच मेरे जैसा आपके जैसा सामान्य व्यक्ति क्या करेगा। नहीं लेता है तो मौत, लेता है तो भयानक मौत जो कभी खत्म नहीं होने वाली। अब कौन सी मौत चुननी है हमें। यहां की मौत, शारीरिक मौत, या अनंत काल की सार्वकालिक मौत। लोग क्या चुनेंगे। जो प्रभु को जानते ही नहीं वो क्या चुनेंगे। ऑस्ट्रेलिया में मैंने सुना, ऑस्ट्रेलिया में 40 लाख लोगों ने ये चिप लगवा दी। नॉर्वे में मेरे ख्याल से 40% लोगों ने ये चिप लगवा दी। वो प्रभु के वचनों से अनजान है। ऑस्ट्रेलियामध्ये 40 लाख लोकांनी ही चिप बसवून घेतली। आपल्या दारात ती उभी आहे। आपल्या दारात येत्या 2 वर्षामध्ये, आते 2 सालों में हमें मजबूरन ये नंबर लेना ही पड़ेगा, नहीं तो हमारा कुछ काम नहीं बनेगा। आज हम फास्टैग नहीं लेते हैं तो हमारी गाड़ी रोक दी जाती है, दुगना पैसा भरना पड़ता है। तो कंपलसरी हमें फास्टैग लेना ही पड़ा। आधार कार्ड के बिना आज हमारा कुछ भी नहीं चलता है, आधार कार्ड लेना ही पड़ा। तो कल वैसे ही हमें जबरन, चाहे आप मानो या ना मानो, ये चिप हमें यहाँ बिठानी होगी। ही चिप आपल्याला इथे बसवून घ्यावी लागेल। पण प्रभूनं त्याच्या आधी एक योजना तयार केली आहे। प्रभू येईल आणि हे आजच्या आधी आपल्याला उचलून नेईल। बरेच ज्ञानी लोकांनी हे सांगितलेलं आहे, जे प्रभूचे स्कॉलर आहेत, जो प्रभु के ज्ञानी स्कॉलर लोग हैं। उन्होंने कहा है कि उसके पूर्व ही प्रभु का आना होगा और प्रभु अपने कलसियों को उठा ले जाएगा। ये हमारे लिए अच्छी बात है कि उसके उस दुख में प्रभु हमें नहीं छोड़ेंगे। या दुःखामध्ये, या भयानक संकटामध्ये प्रभू आम्हाला सोडणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर 2 वर्षामध्ये ही चिप आपल्याला बसवली जाणारच आहे, तर त्याच्या आधीच प्रभूचं येणं होणार आहे आणि प्रभू आम्हाला उचलून घेणार आहे। मग तुम्ही म्हणाल की मग ऑस्ट्रेलियामध्ये एवढ्या लोकांनी बसवली, त्याच्या आधी प्रभूचं येणं का नाही झालं। प्रश्न हा मला पडला, म्हणून मी तुम्हाला तो सांगतो। याचं उत्तर असं आहे की ज्यांनी बसवली त्यांना हे ज्ञान नाही आणि त्यांचा ह्याच्यावरती विश्वास पण नाही, म्हणून त्यांनी ती बसवून घेतली। कारण अजूनपर्यंत कंपल्सरी झालेलं नाही, वेळ होता।
पण जर कंपल्सरी झालं तर त्याच्या आधी प्रभूचं येणं होईल असं ज्ञानी लोक म्हणत आहेत, आणि जर नाही झालं तर सगळे मेले. म्हणून प्रार्थना करा की प्रभू त्याच्या आधी प्रभू तुझं येणं होऊ दे. म्हणून मंडळीचं ध्येय काय असावं, तर प्रभूच्या येण्यामध्ये आपलं उचलणं जाणं. सुटलो सुटलो रे बाबा सुटलो. कारण आता जी भयानक स्थिती होणार आहे, जशी अफगाणिस्तानमध्ये झाली तशी आपल्याकडे व्हायला काही वेळ लागणार नाहीये. अफगाणिस्तानमध्ये मुली उचलून नेल्या जात आहेत. तिथे सरकार बिरकार काही नाहीये. जो करेल ती पूर्व दिशा. कोणी त्यांना अडवणारं नाही, कुठला कायदा नाही, कुठले पोलीस नाहीत, कुठली न्यायालय नाहीत, काहीच नाही. ते तालिबानी जे म्हणतील ते, काहीच नाही. उद्या आपल्याकडे झाला, आपल्या मुलीबाळींना जर असे ह्या लोक अशाच गुंडाने उचलून नेलं, कायदा नष्ट झाला, सगळं नाही, कोणी कोणाला जुमानत नाही, हम करे सो. आणि प्रभूनं तसंच म्हटलेलं आहे की बालका आपटून मारली जातील, स्त्रिया बाटवल्या जातील, मी येण्याच्या ह्या सर्व घटना शेवटच्या दिवसामध्ये सर्व ह्या घटना घडतील. आज हे चालू आहे. प्रभूला धन्यवाद देऊया. पहा आता म्हणून सांगा की आपलं ध्येय काय असावं, की प्रभू तू लवकर ये आणि आम्हाला उचल, आम्हाला इथे राहायचं नाही. पण त्याच्या आधी प्रभू आमच्याकडून जे कार्य करून घेऊ पाहतो, उद्देश तो आपण पुरा केला का? कामाला लागा, नाही तर उद्याला वेळ मिळणार नाही. विचारा स्वतःला, कोणतं ध्येय ठेवलं आहे मी? घर बांधण्याचं, कार घेण्याचं, मोटरसायकल घेण्याचं, कोणतं ध्येय मी ठेवलं आहे माझ्या पुढे, की प्रभू मला येईल तेव्हा मला उचलून घेईल? विचारा स्वतःला, माझं ध्येय काय? की प्रभू येईल तेव्हा मला उचलून घेईल असं माझं कोणतं ध्येय आहे? आणि उचलून मी घेतलं जावं यासाठी माझी पात्रता आणि तयारी काय आहे? मी काय तयारी केली? दोन गोष्टी. आज मंडळीला 25 वर्ष होत 25 वर्ष झाली असताना आज कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आपल्याला कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे की मी काय केलं आहे आणि मी काय करणार आहे. आजच निर्णय घ्या. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायात 31 ते 34 मध्ये काय लिहिलंय पहा बरं जरा. म्हणून आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे असे म्हणत काळजीत असू नका, कारण राष्ट्रांचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. आमेन. म्हणून ह्या गोष्टीत पडू नका. राष्ट्राचे लोक ज्यांना प्रभू नाही ते लोक ह्या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. तुम्ही राष्ट्राचे आहात का प्रभूचे आहात हे एकदा त्याचा निर्णय घ्या. आणखी ह्या सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. आमेन. तर तुम्ही पहिल्यांदा त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला झटा. आमेन. पहिल्यानं त्याचं राज्य, त्याचं न्यायपण मिळवायला झटा. म्हणजे त्यावर ह्या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. पहले उसकी न्यायता और उसका राज की प्राप्ति की कोशिश करो, उसके बाद में ये सारी ज़रूरतें पूरी की जाएगी प्रभु, क्योंकि प्रभु जानते हैं तुम्हें किस बात की ज़रूरत है. इसके पीछे मत भागो, पहले भागो कि मेरा बैलेंस कितना है प्रभु के पास, ताकि जहाँ मेरा बैलेंस होगा वहाँ मेरा मन ही लगेगा. आगे पढ़ो. म्हणून उद्यासाठी काळजी करीत राहू नका, कारण उद्या आपली काळजी करील. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्याला पुरेसे आहे. आमेन, आमेन, आमेन. वाचा हिंदी में 31वां वचन. इसलिए तुम चिंता करके यह न कहना हम क्या खाएंगे या क्या पिएंगे या क्या पहनेंगे, क्योंकि अन्य जातीय इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, पर तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है कि तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है. आमेन. इसलिए पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो. पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो, तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएंगी. आमेन. इसके बाद में ये वस्तुएं तुम्हें, पहला स्वर्गीय राज्य, उसके धर्म की खोज करना, उसके वचनों को मानना, उसके वचनों पर चलना. यदि ये है तो दूसरी बात भी होगी, नहीं तो नहीं होगी. हालेलुया. ज्याचं राज्य या जगातलं आहे
तो या जगाची चिंता करतो. घर कसं बांधायचं, मोटरसायकल कशी घ्यायची, आणि लग्न कधी करायचं, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं लग्न करायचं, अनेक अनेक गोष्टी तो करीत राहतो. आणि प्रभू म्हणतो हे करू नका. प्रभू तो म्हणतो, पुढे तो म्हणतो, तुझं जिथे धन आहे तिथे तुझं मनही लागेल. जहाँ तेरा धन है वहाँ तेरा मन ही लगेगा. अब खुद को पूछें मेरा मन कहाँ है. हालेलुया. खुद को पूछें मेरा मन कहाँ है. फिर से कह रहा हूँ, परत म्हणतो, स्वतःला विचारा माझं मन कुठे आहे. आज अनेकांना मोबाईल ही मूर्ती झाली आहे. कुठे आहे मन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देखील, आणि रात्री जाग आली तरी हात कुठे जातो, मोबाईलकडे. आता मोबाईल काय झाली रे प्रियानो, मूर्ती झाली. आज हमारा मन कहाँ है, ध्यान कहाँ है, मोबाइल में. सुबह से लेकर शाम रात सोने तक हमारे हाथ में मोबाइल होता है, हम उसे छोड़ते नहीं. रात को जाग आती है तब भी मोबाइल हमारे हाथ में, हम उठाते देखते हैं. फेसबुक है, बैकबुक अभी आया नहीं आएगा. फेस के विपरीत क्या है, तोंड आणि त्याच्या उलट काय, टिंब टिंब. ते बुक अजून आलं नाहीये, येईल. हॅलो. फेसबुक आणि आमच्या तलासरीच्या बागेत बुधला बुक येईल. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. जिथे तुझं मन आहे, तिथे तुझं धन आहे, तिथे तुझं मन ही लागेल. आपलं मन रात्रंदिवस मोबाईलमध्ये लागलेलं आहे का. ती जर असेल तर ती मोबाईल मूर्ती झालेली आहे. पूर्वी जेव्हा मूर्त्या होत्या तेव्हा आम्ही मूर्तीच्या समोर पूजा करायला 10-15 मिनटं बसत असू. अरे पण ही मूर्ती आता आमच्या खिशामध्ये आली ना, रात्रंदिवस त्या मूर्तीचंच पूजा चालू आहे. हो कि नहीं. हाँ या ना. हमारी पूजा किसकी चालू है, रात दिन हमारे हाथ में मूर्ति है जिसे कहते हैं मोबाइल. दिवसभर दिन भर. हालेलुया. दगडाच्या मूर्तीची पूजा 5 मिनिटं असायची, 10 मिनिटं असायची, पण मोबाईलची पूजा दिवसभर चालू आहे. आणि ही मूर्ती बोलते. ही मूर्ती काय करते, बोलते. हां बघा, प्रकटीकरण 13वा अध्याय 15वा वचन. ही मूर्ती बोलते. नीट लक्षात द्या. ध्येय कोणतं आहे, हा तुमच्या ध्येयातला मोठा अडथळा. आणि श्वापदाच्या मूर्तीत एक आत्मा घालण्याचा अधिकार त्याला दिला होता. त्या श्वापदाच्या मूर्तीमध्ये, श्वापद सैतानाची मूर्ती. आज कोणती आहे सैतानाची मूर्ती, ज्याच्यातून सैतानाच्या सगळ्या गोष्टी निघतात. काही लोक बायबल पण त्याच्यामध्ये ठेवतात. आता सैतानाच्या गोष्टीमध्ये बायबल पण ठेवतात. हो बाबांनो, काय करायचं त्याला. आता या घाणीमध्ये ज्यातून घाणेरड्या गोष्टी निघतात सगळ्या, त्याच्यामध्येच लोकांनी बायबल पण ठेवलंय. हो वा वा वा, दुःख वाटतं खूप. त्या मूर्तीमध्ये काय केलं, बस बस. श्वापदाच्या मूर्तीत एक आत्मा घालण्याचा अधिकार त्याला दिला होता, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावं. श्वापदाच्या मूर्तीनं काय करावं, बोलावं. आणि जितके श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही तितके जीवे मारण्यात यावे. अरे कितीतरी जीवे मारलेले आहेत. आज कितीतरी जीवे मारलेले आहेत माहिती आहे तुम्हाला. पडो सांगतो कसे मारलेले आहेत जीवे. उसे उस पशु की मूर्ति में प्राण डालने का अधिकार दिया गया कि पशु की मूर्ति बोलने लगे. पशु की मूर्ति बोलने लगे. आज आपके हाथ में जो मूर्ति हो बोलती है ना, है कि नहीं. किसकी मूर्ति है ये, परमेश्वर की है ये या शैतान की है. खुद को पूछो, ये परमेश्वर की मूर्ति है या शैतान की है.
कौन सी बातें निकलती है उसमें से? वो जो बोलती है तो क्या बोलती है? फेसबुक पर बोलती है ना, और क्या 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 होता है। आजकल के बच्चे भी फेसबुक पर लड़कियों का मुंह देख के उसके पीछे भागते हैं। अरे उसने देखा नहीं, उसकी चाल चलन पता नहीं है, कुछ नहीं कुछ नहीं, प्यार हो गया। कैसे हो गया? फेसबुक से प्यार हो गया। अरे बाप रे बाप, ओह कितना सस्ता हो गया है प्यार। हेलो, फेसबुक से देखा नहीं उस लड़की को, कभी नहीं। अब ये शैतान के चंगुल में फंस गया कि नहीं फंस गया? अरे बोलो, फंसा कि नहीं फंसा? फंसा, फंसा। परखा नहीं, जांचा नहीं, देखा नहीं, चाल चलन का पता नहीं, क्या कहती है, किसके साथ रहती है, क्या करती है। हनी ट्रैप तो नहीं है? हाँ सोचो, आजकल हनी ट्रैप बहुत आ रहे हैं भाई, जांचो। ये शैतान के मूर्ति से सब आ रहा है ना। बोलने का अधिकार, बोलने का आत्मा दिया है ना उसे। कितनों को मारा है उसने, आगे क्या लिखा है पढ़ो। आणि जितके शॉबदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारण्यात येतील। जे शॉपदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारण्यात येतील असं करावं। आता याचा अर्थ बघा काय आहे तो, मराठीमध्ये अभी हिंदी में पढ़ो। और जितने लोग उस पशु की मूर्ति की पूजा न करें उन्हें मरवा डाले। मरवा डाले। मुझे एक बात बताओ, 2 दिन तक इसको हाथ मत लगाओ, ये मूर्ति को, ये मोबाइल को। यदि आप 2 दिन हाथ नहीं लगाते तो देखो आपको लगेगा मैं मर गया हूं, आप जी नहीं सकते। क्या हे सच आहे? जर 2 दिवस तुम्ही त्या मोबाईलला, त्या मूर्तीला जर हात लावला नाही तर काय होईल? तुम्हाला वाटेल माझा प्राणच गेला हो, मी मेलो। कधी एकदा मी जातो आणि ऐकतो त्याचं सैतानाचं बोलणं, असं होतं ना। काही लोक ड्रग ॲडिक्ट्स आहेत, दारू ॲडिक्ट्स आहेत। आज सगळं जग त्या मूर्ती ॲडिक्ट, मोबाईल ॲडिक्ट झालेलं आहे। 2 दिवस जर मोबाईल हातात नाही आला तर जीव असा तडफडतो जसा पाण्याबाहेर काढलेला मासा। मरवाड आला, मर गया। क्या मट्टू जी सच है? लिखा है, हम कैसे लेते हैं हम पर है। आज हजारों बच्चों को इसने मरवा डाला है। हम भी उस मौत के कतार में खड़े हैं। हालेलुया, पहा, धन्यवाद द्या प्रभूला। म्हणून शेवटचं वचन घेऊ आणि आपण बंद करू। प्रकटीकरण 3रा अध्याय 1 ते 3, प्रकाशित वाक्य उसका 3रा अध्याय 1 से 3 पढ़े। आणि सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याला देवाचे 7 आत्मे आणि 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत। तुझी कामं मला ठाऊक आहे। देव म्हणतो तुझी कामं मला ठाऊक आहेत रे, तुझं मन कुठे गुंतलेलं आहे। ती अशी, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस। तुला जिवंत असं नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस, कारण या मूर्तीनं तुला ठार मारला आहे। तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव। आमेन। हे मंडळीचं ध्येय आहे। ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव, कारण तुझी कामे माझ्या देवासमोर पूर्ण झालेली अशी मला सापडली नाही। तुमची कामं देवासमोर पूर्ण झालेली अशी देवाला सापडली का? विचारा स्वतःला। देवा, मी मंडळीत येतो, मी बाप्तिस्मा घेतला, परंतु माझं काम तुझ्या समोर पूर्ण झालेलं तुला सापडलं का? यदि आपका जवाब हाँ में है, तुमचं उत्तर जर होय आहे तो तुम्हाला आशा आहे। आणि जर अंतरात्मा म्हणतो की नाही,
आशा नाही. पण आज वेळ आहे आपलं ध्येय निश्चित करा प्रियानो. आपण आपलं ध्येय निश्चित करो. हिंदी में पढ़ें. प्रकाशित वाक्य 3 अध्याय 1 से 3. सरदेश की कलीसिया के दूत को यह लिख, जिसके पास परमेश्वर की 7 आत्माएं और 7 तारे हैं, वह यह कहता है कि मैं तेरे मैं तेरे कामों को जानता हूँ. तो जीवित तो कहलाता है, पर है मरा हुआ. आमीन. हमारी कलीसिया जीवित है या मरी हुई है? क्या इस मोबाइल ने हमें मार डाला है कि उसके बगैर हम जिंदा नहीं रह सकते 2 दिन? क्या रह सकते हैं? यदि नहीं रह सकते हैं तो जान लें हम मरे हुए हैं. जागरूक हो वस्तुओं को जो बाकी रह गई है, और जो मिटने की है उन्हें दृढ़ कर. आमीन. आमीन. क्योंकि मैंने तेरे किसी काम को अपने परमेश्वर के निकट पूरा नहीं पाया. आमीन. क्या हमारा काम परमेश्वर ने योग्यता से पूरा पाया है या न पाया है? खुद को जांचें. का माझं काम प्रभूच्या समोर पूर्ण झालेलं आहे की नाही? हालेलुया. 3रं वचन. यास्तव तू कसं घेतलं आणि ऐकलं याची आठवण कर. आमीन. इसलिए तूने कैसा लिया उसकी याद कर आणि ते राख आणि पश्चाताप कर. आमीन. आमीन. कारण जर तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा तुझ्यावर येईन. येस. आणि कोणत्या भटकेस तुझ्यावर येईल हे तुला माहित नाही. चोरासा तू जागृत झाला नाहीस. आज तू झोपलेला आहेस मोबाईलमध्ये, याच्यामध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये झोपलेला आहेस. जागृत हो. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. जागृत हो, उठ, नाही तर मी कोणत्या घटके से येईन तुला कळणारच नाही. हिंदी में पढ़े फिर से वो बात. इसलिए स्मरण कर कि तूने कैसी शिक्षा प्राप्त की. कैसी शिक्षा? तुझे कलीसिया में क्या सिखाया गया था? और याद कर. और उसमें बना रहे और मन फिरा. यदि तू जागरूक न रहेगा तो मैं चोर के समान आ जाऊंगा, और तू कदापि न जान सकेगा कि मैं किस घड़ी तुझ पर आ पड़ूंगा. तू कदापि न जान सकेगा कि मैं कौन सी घड़ी तुझ पर आ पड़ूंगा. बस अपना ध्येय को आज निश्चित कीजिए, अपना मकसद को आज समझ लीजिए और उस काम के पीछे डटे रहिए. प्रभू जल्दी आ रहे हैं. आमेन. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहू. आपलं ध्येय आपण ठरवू आणि उद्देश पण आपण ठरवू. मंडळीच्या स्थापनेचा उद्देश काय आणि ध्येय काय. थोडक्या भाषेमध्ये मी आपल्या पुढे ठेवलं. जो घेईल तो वाचेल आणि प्रभू बरोबर वरती अंतराळामध्ये घेतला जाईल. जो इथे राहील तो नरकाच्या आगीमध्ये होरपळत राहील सदाकाळ. कारण प्रभूचं वचन कधीही खोटं होणार नाही. 2000 वर्षापूर्वी त्यानं ह्या हातामध्ये घालण्याच्या नंबरविषयी सांगितलं. आज ते पूर्ण होत आहे. प्रभूचं कुठलंही वचन अपूर्ण राहणार नाही. म्हणून सावध होऊया. धन्यवाद देऊया. पुढील वेळ मी पाळत